नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सामान्य ज्ञान मराठीमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. दररोज नेहमीप्रमाणे आपण 10 प्रश्न घेऊन येतोच. तर आजचे 10 प्रश्न, त्यामधला पहिला प्रश्न आहे, यजुर्वेद म्हणजे काय? उत्तर आहे, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र म्हणजे यजुर्वेद. प्रश्न दुसरा आहे, सामवेद म्हणजे काय? उत्तर आहे, यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन कसे करायचे हे मार्गदर्शन करणारे ग्रंथ म्हणजे सामवेद. प्रश्न तिसरा आहे, अथर्ववेदाला कोणत्या ऋषीचे नाव दिले आहे? तर उत्तर आहे, अथर्ववेदाला अथर्व या ऋषीचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न चौथा आहे, ब्राह्मण ग्रंथ हे काय सांगते? तर उत्तर आहे, ब्राह्मण ग्रंथ हे कोणत्या वेदाचा कोठे कसा वापर करायचा हे सांगते. प्रश्न पाचवा, उपनिषदे म्हणजे काय? उत्तर आहे, गुरुजवळ बसून घेतलेले ज्ञान म्हणजे उपनिषदे. प्रश्न सहावा, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. प्रश्न सातवा, गौतम बुद्ध यांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे, गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. प्रश्न आठवा, गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे, गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव मायादेवी असे होते. प्रश्न नववा, गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे, गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. प्रश्न 10वा, गौतम बुद्ध कोठे ध्यानस्थ बसले होते? उत्तर आहे, गौतम बुद्ध हे वैशाख पौर्णिमेला बिहारमध्ये गया या शहरापासून जवळच असलेला उरवेल येथे ध्यानस्थ बसले होते. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.